श्री स्वामी समर्थ। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो एक पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। असे म्हणतात की बदल ही काळाची गरज आहे आणि असाच बदल आपल्याला शिक्षणामध्येही पाहायला मिळतो। म्हणून 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले। नमस्कार, मी संस्कार संतोष शेळके, राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूरचा विद्यार्थी आपणासमोर विषय मांडतोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्याचे मनोगत। 1968 मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले। त्यानंतर 1986 मध्ये दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले आणि त्यानंतर 34 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अस्तित्वात आले। या धोरणामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे जरी मातृभाषेतून दिलं जात असलं तरी ते शिक्षण ज्ञानभाषेतून देताना त्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची उंची हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम या शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच्याही पुढे जाऊन भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांचं चैतन्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्नही या धोरणामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो। या शैक्षणिक धोरणाच्या सूत्रानुसार म्हणजे 5+3+3+4च्या धोरणानुसार आपण जेव्हा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याचा विचार करायला लागतो ना, त्यावेळेस मला आठवतं पूर्वी विद्यार्थी ज्यावेळेस 6 वर्षाचा व्हायचा त्यावेळेस त्याला शाळेमध्ये घातलं जायचं, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये शिक्षकांची, शिक्षणाची, परीक्षेची आणि शिक्षकांची, शाळेची भीती निर्माण व्हायची। आणि आता मात्र विद्यार्थ्याला 3 वर्षाचा झाल्यावरच त्याला शाळेत घातलं जाणार आहे। पण या सुरुवातीच्या 5 वर्षापैकी त्याला सुरुवातीचे 3 वर्ष हे फक्त खेळाचे शिक्षण दिले जाणार आहे, खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनातून शाळेची, शिक्षकांची, शिक्षणाची आणि परीक्षेची भीती कमी करण्यास मदत होणार आहे। आपण ज्यावेळेस ह्याच्याही पुढच्या टप्प्याचा विचार करायला लागतो ना, त्यावेळेस मानसशास्त्र असं सांगतं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास हा एखाद्या विद्यार्थ्याचा 80% झालेला असतो। आणि या शैक्षणिक धोरणामध्ये त्या विद्यार्थ्याला जर शिक्षण हे मातृभाषेतून मिळत असेल तर वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्याच्या मेंदूचा विकास हा 80% परिपूर्ण झाला असेल। आणि ज्याच्या मेंदूचा विकास हा वयाच्या 12व्या वर्षी 80% परिपूर्ण झाला असेल तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने कौशल्यपूर्ण असेल। त्याचबरोबर आपल्याला या शैक्षणिक धोरणाने परदेशी भाषा शिकण्याचाही हक्क दिलेला आहे। आपण म्हणतो की आमच्या इथले विद्यार्थी, आमच्या इथले तरुण ज्यांना तुम्ही आम्ही देशाचं भविष्य म्हणतो, त्यांना जर या शैक्षणिक धोरणातील जर त्यांच्या अपेक्षा, इच्छा जर पूर्ण करायची असतील ना, तर आमिर खान त्याच्या 3 इडियट्स पिक्चर मध्ये अतिशय सुंदर भाष्य करतो, कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी तब तुम्हारे पीछे दौड़ेगी, कामयाबी तब तुम्हारे पीछे दौड़ेगी। म्हणजे आमिर खान अतिशय सुंदर भाष्य करतो की यश प्राप्तीसाठी इथले जे शिक्षणाचं कौशल्य आहे, इथले जे विद्यार्थी आहेत ते भविष्यासाठी नकोत, तर ते भविष्य आहे ते इथल्या विद्यार्थ्यांसाठी असले पाहिजे आणि आम्हाला शिक्षणातून कौशल्य मिळालं पाहिजे। आम्हाला कवी हनुमंत शिंदे अतिशय ज्वलंत सांगतात, या दलालांनी सारी शिक्षण व्यवस्था नसवली, या दलालांनी सारी शिक्षण व्यवस्था नसवली, सरस्वतीलाच बाजारात नेऊन बसवली, सरस्वतीलाच बाजारात नेऊन बसवली। नगरपालिकेत आजचे हात राबतात मुलांसाठी, नगरपालिकेत आजचे हात राबतात मुलांसाठी आणि आज त्यांनाच प्रश्न पडतो, हे शिक्षण कोणासाठी, हे शिक्षण कोणासाठी। आणि जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो ना, तेव्हा मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं, ज्यांना तुम्ही आम्ही देशाचं भविष्य म्हणतो ना, त्या मुलांच्या आजच्या अपेक्षा, इच्छा म्हणजे त्यांच्या मते चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी मिळवणे होय। आणि जोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या मनातून चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी मिळणे हे भुरसटलेले विचार जोपर्यंत नष्ट होत नाहीत ना, तोपर्यंत माझ्या भारत देशामध्ये नोकर जन्माला येतील, मालक जन्माला येणार नाही। असे म्हटले जाते की इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे। मलाही मान्य आहे, इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे। इंग्रजी भाषा ही जागतिक पातळीवर बोलली जाणारी भाषा आहे। पण इंग्रजी भाषा जरी जागतिक पातळीवर बोलली जाणारी असली तरी तिला काही जण वाघिणीचं दूध म्हणतात। पण मला वाटतं इंग्रजी भाषा जर वाघिणीचं दूध असेल ना, तर मातृभाषा ही आईचं दूध आहे आणि मानवाला जगण्यासाठी वाघिणीच्या दुधापेक्षा आईच्या दुधाची जास्त गरज आहे। जाताना शेवटी मी इतकंच सांगावंसं वाटतं, तुमच्या मनकटात ताकद आहे सिंहाला कवेत घेण्याची,
तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहाला कवेत घेण्याची, तुमच्या नजरेमध्ये चरक आहे मृत्यूलाही कापवण्याची, तुमच्या नजरेमध्ये चरक आहे मृत्यूलाही कापवण्याची. अरे पुन्हा एकदा आव्हान द्या आभाळाला लोळवण्याचं, अरे पुन्हा एकदा आव्हान द्या आभाळाला लोळवण्याचं आणि तुमच्या आमच्या भारत देशात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे निघू दे सोन्याचा दोर, सोन्याचा दोर. धन्यवाद.